सर ते रोगच्या संदर्भात काय? आपण एक संज्ञा मानलेली आहे की दोन राष्ट्रांमध्ये हिंदू पाकिस्तान निर्माण होईल असं पुढच्या 10 वर्षात किंवा मागच्या 10 वर्षात देश विभक्त जातोय दोन तुकड्यामध्ये हे करा काय नेमकं म्हणायचं कोणत्या गोष्टीवरून आपल्याला असं वाटतं तर तुम्हालाही वाटलं पाहिजे हा देश विभाजनाकडे चाललेला आहे. 1947 च्या आधीची परिस्थिती आणि आता त्या परिस्थितीमध्ये मला फार फरक दिसत नाही. आम्हाला सगळ्यांनाच जेव्हा पाकिस्तान निर्माण होत होता तेव्हा या देशामध्ये काही लोकांनी ही परिस्थिती निर्माण केली. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे तेव्हा पंडित नेहरू म्हणाले होते जेव्हा देश फाळणी झाली आणि धर्माच्या आधारावर पाकिस्तान निर्माण झाला तेव्हा पंडित नेहरूंचं म्हणणं होतं की भारताचं मी हिंदू पाकिस्तान होऊ देणार म्हणजे धर्मांध लोकांच्या हातामध्ये कोणी असतील हिंदू किंवा मुसलमान हा देश मी जाऊ देणार नाही. आज दुर्दैवानं हा देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेलेला आहे. बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, यांचं स्वतःवरचं नियंत्रण संपलेलं आहे आणि यांना फक्त दंगली घडवणं, मशिदींवर हल्ले करणं, हिंदू तरुणांची डोकी भडकवणं. या महाराष्ट्रामध्ये 3000च्या आसपास आत्महत्या गेल्या काही काळात झाल्या शेतकऱ्यांच्या. याच्यावरती आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता एकदा तरी आपली भूमिका व्यक्त केली आहे का? बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, ही शेतकरी जे मेले ते हिंदू नाही आहेत का? महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये, कृषी प्रधान राज्यामध्ये 3000च्या आसपास शेतकरी आत्महत्या करतात आणि या देशावर राज्य करू करणारे आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख लोक ज्यांना देशाचं नाव बदलायचं आहे, धार्मिक अधिष्ठानं करायची आहेत, किंवा बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील त्यांना जे भडकवलं जात आहे किंवा इतर काही संघटना आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरती आमचे सरसंघ चालक मोहनराव भागवत यांनी कधी बोलला ते तुम्हाला दिसतंय का? बेरोजगारीवरती कधी बोलल्यात? महागाईवर कधी बोलल्यात? शिवसेना हिंदुत्ववादी संघटना आहे, पक्ष आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई, बेरोजगारी हा सुद्धा विषय घेऊन राजकारणामध्ये आहोत. आम्ही लोकांच्या पोटावर आधी बोलतो. पोटात अन्न नाही आणि हिंदुत्ववाद करून बसलेला आहात तुम्ही. आणि तू अशा प्रकारचा महाराष्ट्र हा पेटवायला निघाल्यात काही लोक. अशानं या राज्याची राख रांगोळी हे राज्य नष्ट होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं हे राज्य नष्ट व्हावं असं काही लोकांना सुपारी देऊन भाजपमध्ये पाठवले का? ते कालपर्यंत वीर सावरकरांना शिव्या घालत होते, कालपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हापचड्डीवाले म्हणत होते, देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींना शिव्या घालत होते. की आज आम्हाला हिंदुत्व शिकवतायत आणि हिंदू मुसलमान याला दुकान वेगळं, मटणाचं त्याला दुकान मटणाचं वेगळं. देवेंद्र फडणवीस हे जर संवेदनशील मुख्यमंत्री असतील तर ते हे सहन कसं करतात? सरसंघ चालक त्यांना राष्ट्राची खरोखर चिंता असेल तर हे सहन कसं करतात? अशा प्रकारचे हलाल आणि झटके कारण नसताना ते सहन कसे करतात? याच्यामुळे हिंदुत्वाला झटका बस. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.